मिळतो. बरोबर आहे, आकृती दिलेली असते आणि या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायला सांगितले. रेषा मागे त्या रस्त्याचं की एक असा समजा भाग आहे, कोणता पण एरिया असेल, ठीक आहे. एरिया म्हणजे काय म्हणते मी की असा वसाहत वगैरे असं भाग, आणि त्याच्यामध्ये हा रस्ता आहे. त्या रस्त्याची रुंदी जी आहे ती 2 मीटर. किती आहे? 2 मीटर दिलेली तुम्हाला. आणि या आयताकृती भागाची लांबी 30 मीटर, रुंदी आहे 20 मीटर. तर तुम्हाला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. जर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढताना बरेच जण काय करतात, आयताचं क्षेत्रफळ काढून घेतात, मग या आयताचं मग चौरसाचं वजा, मग पूर्णाचं ते वजा करायचं. एवढं करत बसायचं नाही. यासाठी ट्रिक आहे सोपी. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर x कंसात l अधिक b वजा x. आता तुम्हाला हे माहितच असेल, l आणि b लेंथ, l फॉर लेंथ, b फॉर ब्रेड. लांबी किती आपली 30, ब्रेड 20. मग x काय, त्या रस्त्याची रुंदी किती 2 मीटर दिलेली आहे. बघा लांबी किती आहे 30 मीटर, रुंदी 20 मीटर आणि रस्त्याची रुंदी k ची किंमत 2 मीटर. चे इंटिग्रेट टाकतात 2 कंसात लांबी 30 अधिक 20 वजा 2. सोडवत 30 आणि 20 50, 50 वजा 2 48. 48 गुणे 96, बरोबर 96 चौरस मीटर. ज्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ झालं 96 चौरस मीटर. तुम्ही हे सराव केला तर तुम्ही सुद्धा काढू शकाल. आता तुम्हाला एक काम देणार आहे, ते समजलं का सर्वांना कसं केलेलं आहे. क्षेत्रफळाची सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही, लांबलचक गुणन करण्याची गरज नाही. तुम्हाला आता मी एक आयत देणार आहे. आयतामध्ये तुम्हाला त्या रुंदीचा रस्ता बनवा 1.5, 2, 3, 2.5 आणि त्याचं क्षेत्रफळ काढून दाखवायचं. अशी आकृती तयार करायची आणि ठेवायची, शिकवायचं. आकृती तयार करायची, खाली सोडवायचं. कळणार सगळ्या जणी? चला सुरू करूया.